वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ मित्र सप्ताहाचा आजचा आपला तिसरा दिवसाचा प्रारंभ करूया। आजच्या अध्यायांची संख्या आपली 22 ते 29 पर्यंतची आहे। तिसऱ्या दिवशीचं पारायण प्रारंभ करण्या अगोदर आपण ग्रंथपूजन करूया। प्रथम आपला धूपदीप प्रज्वलित करून घ्या। उजव्या हाताच्या मधल्या 3 बोटांनी पेलातलं पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आरंभित कार्य निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः। पुरुषांनी आपल्या कपाळाला उजव्या हाताच्या करंगळी शिराच्या बोटाने अष्टगंध त्यावर अक्षता लावायच्यात। महिला सेवेकरांनी सौभाग्यवतींनी हळदी कुंकू लावायचं आणि श्रीमती सेवेकरांनी कपाळाला अष्टगंध लावायचा। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वारिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांतीः। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं आहे। आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। ओम गोविंदाय नमः। हात जोडून उर्वरित नाम श्रवण करायची। ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः मधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः। उजव्या हातात पाणी घ्या। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। एक प्राणायाम आपल्याला करायचा आहे। उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावायची। उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घेऊन अंगठा दाबायचा आणि मनात गायत्री मंत्र म्हणायचा। डाव्या नाकपुडीवरचे 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडा। उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान त्यानंतर डावा कान नंतर तोंडाला हात लावा। ओम आपज्योतिरसमृतं ब्रह्मा भूर्भुवस्वरम्। आता ग्रंथरूपिणी सरस्वती माता आणि गुरुप्रणालीचं स्मरण करून आपण ग्रंथपूजन करूया आणि आजच्या पायाभूत साधनेला म्हणजेच स्वामी स्तवन, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ गायत्री मंत्र जप आणि 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठणाला सुरुवात करणार आहोत। हात जोडून ग्रंथपूजन। ओम या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैव सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। आपापल्या ग्रंथाला अष्टगंध अक्षता हळदी कुंकू लावायचा। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। 1 फूल तुळशी पत्र व्हायचं। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। ऋतुकालोद्भव पुष्पाणि तुलसी दलपत्राणि समर्पयामि। धूपदीप ओवाळायचा। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। धूपम आग्रापयामि दीपम दर्शयामि। ग्रंथासमोर उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी
पाण्याच्या साह्याने चौकोनी भरीव मंडल करायचं, त्यावर खडीसाखर किंवा यथाशक्ती नैवेद्याची वाटी ठेवायची आणि त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकून तुळशीपत्राच्या साह्याने 3 वेळा पाणी फिरवायचं. प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम प्राणाय समपानाय संव्यानाय समुदानाय संसमानाय संब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. पळीभर पाणी तामनात सोडा. ओम मध्यपानीयम समर्पयामी. दुसऱ्या तुळशीपत्राने त्याच पद्धतीने त्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवा. पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम प्राणाय समपानाय संव्यानाय समुदानाय संसमानाय संब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तराप्रोक्षणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनम समर्पयामी. मुखप्रक्षालनम समर्पयामी. 1 फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकुवामध्ये बुडवून ग्रंथ लावायचं. करुद्वर्तनार्थे चंदनम तथा च हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामि. सरस्वती मातेची प्रार्थना करूया. म्हणायचं, सरस्वती नमस्तुभ्यं वंदे कामरूपिणी ग्रंथारंभं करिष्यामि सिद्धिर भवतु मे सदा. नमस्कार करायचं. आजच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करणार, म्हणजेच 1 वेळा स्वामी स्तवन, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ गायत्री मंत्र जप आणि श्री गणपती अथर्व शीर्ष पठम. चला तर सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णुवाणी शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्रांते ही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षा बेमजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या म्हणा कृपा समुद्री यामीना आश्रय दे जय सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाद होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानानक वृदई प्रकटोपई. शांती मणी सदा वसो वृथाभिमान वसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखय निर्सो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांच नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे होवा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. हसोनिया संसारात प्राशण तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 1 माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र आपण करणार आहोत। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य
देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गायत्री मंत्राच्या जपानंतर आपण एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठन करणार आहोत। मूळ मंत्र। अथ श्री गणपती अथर्व शीर्षम श्री गणेशाय नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपडतरः अर्धेन्दुलसितं तारिणं रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं संहिता संधिः सैषा गणेश विद्या गणकृषिः निश्रुतगायत्रीश्छन्दः गणपतिर्देवता। ओम गं गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं हृदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। अथर्व शीर्षाधिकांचं पठन आपलं संपन्न झालेलं आहे। तिसऱ्या दिवसाच्या वाचनाला सुरुवात करत आहोत। अध्याय क्रमांक 22 श्री गुरुचरित्र अध्याय 22 श्री गणेशाय नमः। नाम दरक शिष्य राणा लागे सिद्धाचे आचरणा कर संपट जोडून विनवी तसे पर्येसा मागे कथन निरोपिले श्री गुरु गाणगापुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तरावे दाताराम
ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषण म्हणे शिष्य तूची सगुण गुरुकृपेच्या बाळका पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तरवाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ वृक्ष परियेसी महास्थान वरद भूमी तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गोप्य रूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ ऐसा संगम मनोहरू तेथे वस्ती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतारू गोप्य होय कवणे परी वस्ती अरण्य संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगा पुरासी मध्यान्ह काळी अवधारा तया ग्रामी द्विजवर अस्ति एक शतघर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मणांचे तयांमध्ये विप्र एक राहत असे सुलक्षण देख त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रियसी असे एक वांज महिषी वेषण घातली असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध नदी तिरिमळयासी क्षार मृत्तिका वहावयासी नित्यदाम देती त्यासी मृत्तिका क्षार वहावया तेने द्रव्य बरो घेती येणे रीती काळ क्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षसी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करती कैचा यती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती नये भिक्षसी आमचे घरी नित्य आमच्या घरी देखा विशेषान्य अनेक शाखा असे त्यजून यती एका जातो दारिद्र्याच्या घरी भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवकजना कृतार्थ करणे असे आपले म्हणी पाहे पाविदुराच्या घरी प्रीती कैसी शारंग धरा दुर्योधना राजद्वारा कधी नवचे परी येसा सात्विक बुद्धी जे वर्ती त्यावरी श्री गुरुची अतिप्रीती या सौख्य अपारगती देतो आपले भक्तांसी जरी कोपे एखाद्यासी भस्म करील प्रियसी वर देता दरिद्र्यासी राजदैक्षितीचे ब्रह्मदेवे आपल्याकडे लिहिली असते दुष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क श्री दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रद श्री गुरुचे वर्णन शके आमचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी न मिळवर त्या ब्राह्मणासी घरी असे वांजमयशी नेली नाही मृत्यू केला तया विप्रमंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाख मासी माध्यान्ह काळी पर्यसा ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याचकवृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली पतिव्रता धावत साष्टांगेसी दंडवत करती झाली ते वेळी नमन करुणे श्री गुरुसी विनवितसे करुण वचनेसी आपला पती याचकेसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तववारी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बैसा वया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभारसने तया विप्र स्त्रीसी म्हणे क्षीर कावन घालिसी तुझ्या द्वारी असती महिषी क्षीर कावन घालेसी भिक्षेसी आमते तुवा चाळवेसी नाही बरो म्हणून या श्री गुरुवचन ऐकून विप्रवणिता करीन म्हणा वांजमैशी दंतहीन वृद्धाप्य झाले ते येसी उपजली आमचे घरी वांज झाली दगडापरी गाभा नवे कवणे परी रेडा म्हणून पोसितो याची कारणे ते येसी व्यसन घातली परी येसी भावया मृत्यकेसी तेने आमचा योगक्षेमा श्री गुरुमंती तेसी मिथ्या काव बोलिसी तरित जावण या महिषीशी दोहणी आणि क्षीर आम्हा ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मने काष्टपात्र घेऊन गेलीत एका दोहा वया श्री गुरुवचन कामधेनु विप्रवणिता जाता क्षणा दुहिल क्षीर संतोषन भरली पात्रे दोन तया वेळी क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापवती झाली अग्नित सवेच विपर्यसा परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली क्षीर भरण प्राशन करी श्री गुरुनाना अति संतोषे करून या संतोषुने श्री गुरुमूर्तीवर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडितील लक्ष्मी राहोन निरंतर पुत्र पौत्री श्री आयुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमे आपले स्थानासी श्री गुरुगुरे संगमासी आलविप्र घरासी एकता जला विस्तारेसे महिमा श्री गुरु नरसिंहाची म्हणे अभिमनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमचे दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य विप्रमणे स्त्रियसी गेले आमचे दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुसी सकळा भिष्टी साधले म्हणून म्हणे निर्धार करीती भेटी जाऊ कैसा येते हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी विधीपूर्वक श्री गुरुसी पूजा करती विधीसी संतोषुनी श्री गुरु त्यासी पुनरपिवर देते झाले येणे परिद्विजवर लाधला जैसा झालावर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर परुणायुषी झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर दैन्य वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वंद्या महिषी दोहनम नाम द्वाविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 23 श्री गणेशाय नमः वीर शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत पुढे कथा विस्तारित निरोपावेदा तारा सिद्ध मन एक बाळा श्री गुरुची अखिल लीळा तोची विपरीत प्रकट करता झाला वांजमहिषेवरती ज्याचे गृही तया गावी येरे दिवशी क्षार मृत्तिका वहावयासी मागो आले महिषीसी द्रव्य देऊ म्हणती विप्रमणे तयांसी भेद नेदू आपली दुप्ती महिषी दावी तसे सकळांसी क्षीर भरणे दोन्ही केली करती विस्मय सकळ जन म्हणती वांजदंतईन काल होती नाकी खून व्यसन रज्जू अभिनव नवती गर्भ वांजमहिषी
निशी कासनवती दुभे कैसी वार्ता फाकली मनस्तारेसी तया ग्रामाधिपती प्रति विस्मय करुणी तयवेळी अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळी पुस्तसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची वेळमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्य आमच्या मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरून नव्हतो कालच्या दिवशी क्षीर आपण मागितले वांज म्हणता रागवणे म्हणे क्षीर दोहा जाऊन वाक्यताचे निकता मुखातून कामधेनु परी झाली विप्रवचन परसोन गेला तो राजा धावून सर्व दळ शृंगारून आपले पुत्र कलत्र सहित लोटांगणी श्री गुरुसी जाऊन राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एक बावे करून या जय जाजी जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदवती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगत ज्योती उद्धरावे आपण याते अविद्या माया सागरी बुडालो असे घोरांदारी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करता अशक्य आम्हा तुझी रक्षिता केशव्यम चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषने श्री गुरुमूर्ती तया रायती पुस्ती आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीत असो काय कारण आम्हा पाशी येणे तुम्हा संभ्रमेसी कलत्र पुत्र सहितेसी कमन कारणे सांग मजा एकोणी श्री गुरु वचन राजा विनविकर जोड तू तारक भक्तजन अरण्यवास काय असे उद्धरावया भक्तजना कीजे अवतार नारायणा वर जैसे भक्तमना संतुष्ट व्हावे तेने परी ऐसी तुझी बिरदख्याती वेद पुराणे वाखाणिती भक्तवत्सल तुची मूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापुर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणी तय स्थानी असावे आम्हा उद्धरोणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरुमणी विचारती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे रीती वसने गडे त्या स्थानी भक्त जनतारणार्थ पुढे असे कारणार्थ राजाचे मनोरथ पूर्वमंती तय वै ऐसे विचारुणी मानसी निरुपदेती नराधिपासी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरुवचन ऐकून संतोष झाला बहुमणी बैसवणी सुखासिनी समारंभे निघाला नाना परिची वाद्ययंत्रे गीत वाद्य मंगळतुरे मृदंग टाळ निर्भरे वाजताती मनोहर याने छत्रपदा केसी गज तुरंग शृंगारेसी आपले पुत्र कलत्रेसी सवे चालती सेवा करीत वेद घोष द्विजवरी करत अति नाना परी वाखाणिती बंदिकारी बिरित त्या त्रैमूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ तोर करता झाला नगरेश्वर संतोषनी श्री गुरु प्रवेश लेग नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे अश्वत्थ उन्नतेसी तया जवळी गृहवोसी असे एक भयानक त्या वृक्षावर एक ब्रह्म राक्षस भयानक वसतसे तेथे एक समस्त प्राणी भयंकर ब्रह्म राक्षसा ती क्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून वोस गृह तेथे श्री गुरुमूर्ती त्या वेळी आले त्या वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी यवनी चरणी लागत असे कर जोडून श्री गुरु विनवित असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांदारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे आर्जवदोषी तू कृपाळू सर्व भूतांची उद्धरावे आपणाते कृपाळ मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेविती करू मनुष्य रूपे होऊन येरू लोळत असे चरण कमळी श्री गुरुवंती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझा श्री गुरुवचन ऐकून करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करते सकाळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तयास्थानी मठ केला तक्षणी नराधिप शिरोमणी भक्तिभावे पूजित असे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधिप भक्तीसी सैन्यासहित आपण जाय माध्यान्ह काळी पर्येसी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करीत नराधिप एखादी समय श्री गुरुनाथ बैसवे आपल्या आंदोलकेत सर्वदळ सैन्यसहित घेऊन जाय मनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्तादिन आपण असती जैसा संतोष त्याची चित्ती तेने परिराहटती देखा समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकाळी जना कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामत्यासी वेद तीन जाणत असे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकली गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐसे त्याची चरित्र ऐके त्याची चरित्र लीला मणी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून मणिनिंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मणीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व झाली कथा मन करून या सावधानता एकचित्ते परिसावे इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामदरग संवादे ब्रह्मराक्षस मुक्तकरणम नाम त्रयोविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 24 श्री गणेशाय नमः नामधारक मने सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी अम्मासी निरोपावे दातारा शिष्य वचन परिसोन सांगते झाले सिद्धमणी एक वत्सा नामकरणी गुरुचरित्राभिनव ऐसा तरी विक्रम हा मणी जो का होता कुमसी स्थानी निंदा करे आपले मणी दांभिक संन्यासी या म्हणत श्री गुरुमंती ते वेळी निघाले आजची तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसीसे
ऐकून राजा संतोषला. नाना अलंकार करता झाला. हत्ती अश्व पायदळा शृंगारिले ते वै. समारंभ केला तोरू आंदोलिकात वैसवी. श्री गुरु नानापरी वाजंतरे गीतवाद्य सहित देखा. ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुमसी ग्रामासी जाती. त्रिविक्रम महायती करीत होता मानस पूजा. मानस पूजा नरहरिसी नित्य करी भावेसी. स्थिर नवे तया दिवशी मानसी मूर्ती नर केसरीची. बहुत काली आराधले कापाव नरसी व्यव उपेक्षले. तपफळ वृथा गेले म्हणून चिंती मनात. इतके होता अवसरी श्री गुरुते देखले दुरी. येत होते नदी तीरी मानस पूजेचे मूर्ती रूपे. सर्व दळदंडधारी तयात एक रूप नरहरी. भारती देखुनी विस्मय करी नमन करते निघाला. साष्टांग नमोनी जाऊनी लागे श्री गुरुचरणी. सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप. समस्त रूप एके परी दिसतासी दंडधारी. कवण लघु कवण थोरी न कळे तया त्रिविक्रमा. भ्रमित झाला तयवई पुनरपी लागे चरण कमळी. ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रिमूर्ती तू जगत गुरु. न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टून. निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामिया. तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य अम्मा गुरुनाथा. चर्मचक्षु करुणे आता पाहू न शके मन तसे. तू व्यापक सर्वानुभूती नरसिंह मूर्ती झालासी यती. श्री नरसिंह सरस्वती समस्ते यती एक रूप. कवनाते नमो आपण कवनापुढे दाऊ करणा. त्रैमूर्ती तुची ओळखे खुणा निज रूपे व्हावे स्वामिया. तप केले बहुत दिवसी पूजा केली तुझ मानसी. आजी आली का फळासी मूर्ती साक्षात बेतलासी. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. उद्धरावया मासी दावी विश्वरूपचिन्मय. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी. श्री गुरुमूर्ती संतोषी झाले निज मूर्ती एक. व्यक्त पाये ते वै दिसू लागले सैन्य सकळी. तयांमध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरुवर भक्त वरदा. श्री गुरु म्हणती यतीसी नित्य आम्हा निंदा करीसी. दंब दंब नाम ऐसी म्हणती तू मंदमतीने. या कारणे तुझपाशी आलो तुझ्या भक्तीसी. पूजा करीसी तू मानसी श्री नरसिंह मूर्तीची. दंभ म्हणे कवणे परी सांग आता सविस्तारी. तुझे मणी वसे हरी तोची तुझ निरूपिल. ऐकून श्री गुरुचे वचन यतीश्वरी करी नमना. क्षमा करी सद्गुरुलाना अविद्या स्वरूपा आपण एक. तू तारक विश्वासी त्रैमूर्ती अवतार तुची होसी. मज वेष्टुनी अज्ञानिसी माय रूपे वर्तविसी. पूर्वी कथा एका श्रवणी महाभारती विस्तारुणी. दाविले रूप अर्जुना नयनी प्रसन्न होणी तयासी. जय जया जगद्गुरु तारक भवसागरो. त्रैमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती. कृतार्थ झालो आजी आपण दर्शन झाले तुझे चरण. न करता सायास प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी. येणे परी श्री गुरुसी करी स्तोत्र बहुवसी. श्री गुरुमूर्ती संतोषी दिद्रावर्तय वै. वर्धिती त्रिविक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तीसी. तुझ सद्गती होऊनी भरवसी. पुनरावृत्ती नाही तुझ लादिल परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यता. ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपल्या निज स्थाना. वर देवनी भारतीसी राहविले तेथे कुमसीसी. क्षण लागे परियेसी मागे आले मागुती गाणगापुरा. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरुमहिमा ऐसी एका. त्रैमूर्ती तोची देखा नररूपे वर्ततसे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरजार म्हणू. वेदशास्त्रे पुराणे बोलता ते प्रसिद्ध. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारुण. भक्तिपूर्वक ऐकती जन लाधे पुरुषार्थ चतुर्विध. इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव. श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रिविक्रम भारती विष्णुरूप दर्शनम नाम चतुर्विंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जाजी सिद्धयोगी मुनी तुची तारक शिरोमणी. साक्षी येतसे अंतःकरणे बोधिला माते परमार्थ. तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेशी. पुढे कथा वर्तली कैसी ते निरुपावे दातारा. सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा. सांगता होय बहुकाळा साधारण सांगतसे. पुढे वर्तले अपूर्व एक शिष्या नामधारक. विद्रा नाम नगर एक. होता राजा यवन वंशी. महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीव हिंसी. चर्चा करवी ब्राह्मणांची वेद म्हणवी आपणा पुढे. विप्रांची म्हणे तो यवन जे का स्थिर विद्वज्जन. आपल्या सभेसी येऊन वेद सर्व म्हणावे. त्यांते देईल द्रव्य बहुत. सर्वांमध्ये मान्यवंत. जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यांची पूजा करू. ऐसे ऐकून ज्ञानीजन नेनो म्हणती वेद आपण. जे कोण असती मतीहीन कांक्षा करते द्रव्यावरी. जाऊन त्या म्लेच्छा पुढे वेदशास्त्र वाचिती गाडे. म्लेंच्या मनी असे कुडे एके अर्थ यज्ञ कांडाचा. म्हणे विप्रयज्ञ करती पशु हत्या करणे रीती. आम्हा म्लेच्छांती निंदिती पशुवदती म्हणून या. येणे परी ब्राह्मणांची निंदा करती बहुवस. योग्यता ज्या द्विजवरास अपार द्रव्य देता होय. वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवणी म्हणा. भेटते झाले त्या यवना वेदमंती त्या पुढे. येणे परिवर्तमाने वर्तता स्थाय केदनी. मंदभाग्य विप्रदोनी येऊनी भेटले रायासी. वेदशास्त्र अभिज्ञाती 3 वेद जाणो म्हणती. तया यवना पुढे कीर्ती आपली आपण सांगती. विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हान सरसी. वाद कराव्या वेदांची नसती चारी राष्ट्रात. असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी. आम्हान सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजांसी.
राजा म्हणे समस्तांची चर्चा करा तुम्ही यांशी, जे जिंकती तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे, ऐकून या ज्ञानजन म्हणू लागले त्या यवना लागून, ऐसी योग्यता आहे कवण जे यांते पराभिविले, आम्हामध्ये हेची श्रेष्ठ विप्रदोनी महासुबट, यांते करून या प्रकट मान द्याव्या महाराजा, आरूढवोनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपले नगरी, नवती विप्र यांचे सरी हेची राजे विप्रांचे, महातामसी ते ब्राह्मण द्विजांते करुणी दूषण, राज म्हणविती आपण तयार यवन राज्यात, ऐसी असता वर्तमानी विप्रमदान देव्या पुनी, राजा पुढे जाऊन विरमिताती तयांसी, आमचे म्हणे बहुवार्ता करणे वादवेद शास्त्रार्था, निरूप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात, जरी मिळेला एखादा नृत्या सवे चर्चा करू, न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गाव गावी, राजा म्हणे तयांसी जावे राष्ट्रातुरी तेसी, पराभवाय ब्राह्मणांसी म्हणून निरूप दे तसे, गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती, ऐसी कवना असेल शक्ती तयान सन्मुख उभा होय, समस्त नगरे हिंडिता गेले तया दक्षिण पंथा, भीमा तीरासे ख्याता कुमसी ग्राम उत्तम, तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून, त्यासी येती वेदत्विनी अनेक शास्त्री अभिज्ञतो, महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त, ऐकी तुझ्या मदोन्मत्त गेले त्या मुनी पाशी, जाऊन म्हणते तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी, चर्चा करावी आम्हांशी अथवा द्यावे हरिपत्र, विप्रवचन ऐकून म्हणत असे त्रिविक्रम मुनी, आम्ही नेनो वेद तिनी अथवा नेनो वेद एक, जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र, वंदन करते राजे समस्त तुम्हां सांदृश्य भोग भोगितो, नेनो म्हणून अरण्यवासी वेश धरला असे संन्यासी, आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नवे जाणा, ऐकून मुनीचे वचन तवका आले ते ब्राह्मण, आम्हास विवाद कोर्ण करणार ऐसा भूमंडळी, हिंडता आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर, म्हणून दाविती जयपत्र असंख्यात परी येसा, अनेक परिब्राह्मणांची सांगे मुनी विनयसी, ऐकताना द्विज महाद्वेषी मागदी जयपत्र आपले, त्रिविक्रम महामुनी विचार करी आपले म्हणी, यांते न्यावे गाणगा भुवनी, शिक्षा करणे द्विजांते, विप्रमदान देवे आपले अनेक ब्राह्मण धिक्कारिले, यांते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे, त्रिविक्रमणे त्या ब्राह्मणांची चला गाणगापुरासी, तेथे देईल तुम्हासी जयपत्र विस्तारे, तेथे असते आमचे गुरु ते अनपुढे देईल पत्र निर्धारू, अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देखा, ऐसा निगुती करुण निघाला त्रिविक्रम महामुनी, सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसून या, पातले तया गाणगापुरा जेका स्थानी श्री गुरुवरा, रम्यस्थान भीमा तीर वास नृसिंह सरस्वती, नवन करता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे, आलिंगोणी करुणा वक्त्रे, पुस्ता झाला वृत्तांत, श्री गुरुपुस्ती यतीश्वरासी आले ती कवण कार्यास्ती, विस्तारुणी आम्हासी निरूपावे मुनीश्वरा, श्री गुरुवचन ऐकून सांगत असे त्रिविक्रम मुनी, मदन्मत्त विप्रदोनी आले असती चर्चेसी, वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे, वेदचारी आपले जिव्हाग्री बसे म्हणती मूढ विप्रदोनी, जरी न कराल चर्चा आम्हाशी, पत्र मागती हार्येसी, अनेक परितयांसी सांगता न ऐकती उन्मत्त, म्हणून आलो तुम्हा जवळी तुझे स्वामी गुरुमावळी, तुझे वाक्य असे बळी तेने परिनिरूपावे, मुनी वचन ऐकून श्री गुरु बोलती हास्यवदने, आले होते विप्रदोनी त्यांते पुससी वृत्तांत, श्री गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवण कार्यासी, वाद काय असे आम्हासी काय लाभ येणे गुणे, आम्ही तापसी संन्यासी आम्हा हारिजित सरशी, काय थोरी व तुम्हासी जय होता यती सवे, श्री गुरुवचन ऐकून बोलते झाले विप्रदोनी, आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्रजिंकित, नवे कोणी सन्मुख वेद चर्चा परांमुख, म्हणून पत्रे अनेक काढून या दाखविली, येणे रीती आम्हासी पत्र देता का सायासी, कोपाला त्रिविक्रमासी घेऊन याला तुम्हां जवळी, जरी असेल साभिमान तुम्हां सहित दोघे जण, वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र, आम्ही जाणो वेदचारी नवती कोणी आम्हा सरी, तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणार वेदांत, श्री गुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी, देवदानवादिकांसी गर्वे मृत्यू लादला जाण, कवन जाणे वेदांत ब्रह्माधिका न कळे अंत, वेद आदि अनंत गर्व वाया तू का विचारिसी आपले हित तरी सांडीचे सर्व भ्रांत, काय जाणसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी, श्री गुरुवचन ऐकून गर्वे दाटले बहुमणी, आम्ही जाणो वेद तिनी सांग सहिता परी येसा, येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण गर्वेसी, सिद्धमणी नाम धारकासी अपूर्व पुढे वर्तले, चारी वेदांच्या आद्यंत श्री गुरु ब्राह्मणांचे निरूपित, सांगेने एका एकचित्त म्हणे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे विप्र आत्मप्रशंसा नाम पंचविंशोऽध्यायः, श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 26 श्री गणेशाय नमः। श्री गुरुमंती ब्राह्मणांसी नका ब्रह्मरे युक्तीसी, वेदांत टंगळे ब्रह्मयासी अनंत वेदा हेती, वेद व्यासा सिरजे मुनी नारायणावतोरणी, वेद व्यक्त करोणी व्यास नाम पावला, तेने पूर्ण नाही केले साधारण सांगितले, शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा, शिष्यांची नामे देखता सांगेल विस्तार एका, प्रथम पैल तुझा वैशंपायनिका, तिसरा नामे जैमिनी, चौथा सुबुद्धू शिष्य करीत होता करीन म्हणे वेदाभ्यास, त्यांचे म्हणे वेदव्यास अशंक तुम्हा शिकता, एक एक वेद व्यक्त शिकता
पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद केवी वाचता अनंत महिमा वेदांची या वेदांचे आद्यंत सांगणे एका एक चित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यांसी पुनरपी करी तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला परी काय मागसी म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मधुदे प्रसन्न होसी वेद शिकेल आद्यंतेशी ब्रह्मचर्याश्रमेसी ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही या वेदांसी सर्व केवी शिको मनसी आम्हासी वेदा गोचरा ऐसे म्हणे ऋषीसी ब्रह्मा दाखवे वेदांसी दिसतासी तीन राशी गिरिरूप होणे ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटेमय वेदराशी तीन गिरिमय केवी शिकू म्हणून भयभीत झाला ब्रह्मयाची चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषुनी देत झाला मुष्टी तिने अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तत्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकेका वेदाचा शिकता होईल अति प्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेदांमांसी विस्तारावे आद्यंतेसी जे शक्य आम्हा ते शिकू ऐसे विनविती चौघे जण मुनी धरती व्यासचरण कृपा करिका गुरुराणा नारायणा व्यास राणा करुणा वचन ऐकून व्यास सांगे वि संतोषुन पैल शिष्याती बोलावून ऋग्वेद निरूपिले व्यास सांगे पैलासी ऋग्वेद जान परियसी वर्णरूप आहे कैसी भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्री गोत्रासे शुद्ध ब्रह्मा दैवत जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियसी नेत्र पद्मपत्र सदृशी विस्तार ग्रीवा कंबुकंठ श्री गुरुमंती ब्राह्मणांसी व्यासे सांगितले शिष्यासी अस्ति ऋग्वेदासी द्वादश वेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगेन एका अपार वैशंपायन शिष्य तोरा अभ्यास कले परियसा व्यास म्हणे शिष्यासी एक एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाण अधिदैवत रुद्रमणा त्रिष्टुप छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृश मध्य निर्धारी स्थूळ ग्रीवा कपोल जरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र अस्ति पिंगट शरीर ताम्र असित वर्ण पाच अरत निदीर्घ जाण यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशंपायन परियसा एशी यजुर्वेदासी भेद शायशी अस्ति एका भरवसी म्हणे व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण सहिता येऊन पडती मिश्रिता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणजे तया यज्ञादि कर्म क्रियेसी हेची मूळ परियसी अभ्यास करिगा विधीसी म्हणे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यास मुनी सामवेद विस्तारुणी निरोपिती अवधारा उपवेद गांधर्व अत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्यस्त्रग्वी असे जाण सुची वस्त्र प्रावरण मनशांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखल सहस्त्र बोलिती ऐसा कमन असे शक्ती समस्त शिकू म्हणावया एका नारायणा वाचून समस्त भेद नेणे कोणी एक शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चिता सुमंतू नामे शिष्यासी सांगतसे व्यास हर्षी अथर्वण वेदासी निरूपिले परियेसा या अथर्वण वेदासी उपवेदासी परियेसी मंत्रशास्त्र निश्चयशी वैतान असे गोत्र आदिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदांसी तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जाण ऐसी रूपतयासी भेद नौ पर्यसी सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास ऐसे चौघा शिष्यांचं सांगतसे वेदव्यास प्रकाश केला क्षितीच भरतखंडी पर्यसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभवत वर्णाश्रमी आचरत होते लोक पर्यसा या कलियुगाभितरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गोप्य झाले क्षितीसी कर्म भ्रष्ट झाले द्विजमले छानपुढे बोलते वेद बीज सत्व गेले याचिकाच मंदमती झाले जाणा पूर्वी होते महत्व ब्राह्मणांची देवत्व वेदबळे नित्यत्व भूसुरमंती याचिकाज पूर्वी राजे याची कारणे पूजा करती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकारण करती वेदबळे विप्रांची त्रैमूर्ती वश्य होती त्यांसी इंद्रादी सुरवरांची भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते तोरू पर्वत करती तृणाकारू तृण पर्वत वेद सत्वय ऐसे महत्व ब्राह्मणांची पूर्वी होते पर्यसी वेदमार्ग त्यजुनी सुरसी अन्य मार्गे राहतते तेने सत्वभंगले हिन याती सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रय पर्यसा हीन याती पुढे देख वेदमंती मूर्ख लोक त्यांची पाहुणे मुख ब्रह्मराक्षस होताची चतुर्वेदी म्हणविसी लोकांचे चर्चा करसी काय जाणसी वेदांसी अखिल वेद आय ती जाणा आपले आपण स्तुती करते जयपत्रे दाखविती त्रिविक्रम यतिपाशी पत्र मागसी लिहून आमचे बोला ऐकून जावे तो पडतो न वाया गर्भे भ्रमण प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणांची सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करून जरी येथे हारी दिसलं आमते सांगती लोक राजे ते महत्व आमचे उरेल केवे सिद्ध म्हणे नामांकितात ऐसे विप्रमदोन्मत्ता निमित्ती आपल्या हिता त्यांचे मृत्यू जवळ आला इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षट्विंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।
श्री गुरुचरित्र अध्याय 27 श्री गणेशाय नमः. नाम दर्कशिष्य गुण नमी सिद्धाची आचरणा विनवित सेकर जोडून एका श्रोते सकळ एक शिष्य वचन ऐकून सांगता झाला सिद्धमणी. एक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची किती प्रकारे त्या ब्राह्मणांची सांगती श्री गुरु हितासी. न ऐकती द्विज तामसी म्हणती वादका पत्र देणे. विप्रवचन ऐकून कोप करते श्री गुरुमणी. जैसी तुझी अंतःकरणी तैसी सिद्धी पावे म्हणती. सर्पाच्या पेटारिया कोरू जाय मूषक कैसी. जैसा पतंग दीपासी करी आपल्या आत्मघात तैसे विप्रमुदन मत्त श्री गुरुमूर्ती नळखत. बळे आपले प्राण देत दिवान धापरी देखा. इतक्या अवसरी श्री गुरु देखती नरासी दूरी. शिष्यांती म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्थ. श्री गुरु वचन ऐकून गेले शिष्य धावून. त्या नरा ते पाचारून आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु पुस्तितयासी जन्म कवण यातीसी. तुझा वृत्तांत सांगे कैसी म्हणून पुस्तिते वेळी. श्री गुरु वचन परसोन सांगे आपण यातीहीन. मातंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्ग्रामी. तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचारले प्रती. आपण झालं उद्धारगती म्हणून दंडवत नमन करी. तैसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नर हरी. दंड देऊन शिष्या करी रेखा सप्त काढविल्या. श्री गुरु म्हणती पतितासी एक रेखा एक एक रेखा लंगी ऐसी. आला नर वाक्या सरसी झाले ज्ञानम आणि कथया. श्री गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी. पतितपणे आपण किरातवंशी नाम आपले वन राखा. दुसरी रेखा लंगिता ज्ञान झाले मागुता. बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती सकळ लोक. तिसरी रेखा लंगी म्हणती त्यासी झाली जाती स्मृती. म्हणे गंगा सुत निश्चिती नदी तीरी वासा आपणा. लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती. जातो तो आपल्यावरती स्वामी माते पाचारिले. लंगिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान आणि कथयासी. जन्म झाला वैश्यवंशी नाम आपले सोमदत्त. सहावी रेखा लंगिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता. नाम आपले विख्याता गोविंद नाम आपले. सातवी रेखा लंगिता क्षण अग्रजाती विप्रापण. वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले. श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास म्हणती. आले ब्राह्मण चर्चिसी वाद करी गायान सवे. अभिमंत्रोणी विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षती. प्रकाश झाला ज्ञानज्योती तया नरापरी येसा. येणे परिपतितासी ज्ञान झाले आसमासी. वेदशास्त्र सांगेचे म्हणू लागला ते वै. जे का आले चर्चेचे विप्र बैचकित झाले तोर जिव्हा खुंटोरी बधीर हृदय शिवळतात काळी. विप्र थरथरा कापिती श्री गुरुचरणी लोळती. म्हणती आपणा काय गती जगज्योती स्वामी या. गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण. अवतार गोरी रमण क्षमा करणे स्वामी या. तू कृपाळू सर्वांभूती आमचे दोष न धरी चित्ती. आम्हा देगा उद्धार गती म्हणून चरणी लागते. ऐसे विप्र विनविती श्री गुरु त्यांची निरोपती. तुम्ही क्षोभविला भारती त्रिविक्रम महामणी. आणि केले महादोष निंदा केली ब्राह्मणास. पावाल जन्म ब्रह्मराक्षस आपली जोडी भोगावी. आपले अर्ज वापणासी भोगीचे पुण्य पापासी. निष्कृती न होय पापासी गती नाही परियसा. श्री गुरुवचन ऐकून लागती विप्र दोघे चरणी. कधी उद्धार होऊ भवारणी कवणे परिघडो. श्री गुरुनाथ कृपामूर्ती त्या विप्रा निरूपिती. राक्षसत्व पावाल प्रख्याती संवत्सर 12 पर्यंत. अनुतप्त झालिया कारण शांतरूप असाल जाण. जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हण तसा. तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल परटता. पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धारगती होईल. आता जावे गंगेसी स्थान बरवे वैसावयासी. म्हणून निरोपिती विप्रांसी श्री गुरुमूर्ती ते वेळी. निघता ग्रामबाहेर हृदय शूळ अपरंपारी. जाता क्षणी नदी तिरी विप्रपंचत्व पावले. आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही अनिकासी. ऐसे विप्रतामसी आत्मघातकी तेची जाणा. श्री गुरुवचन जेणे परी अन्यथ नवे निर्धारी. झाले राक्षस तुझ्यावरी 12 वर्षे गती पावले. विप्र पाठविले गंगेसी. मागे कथा वर्तली कैसी. नामदरक शिष्यासी सांगे सिद्धावधारा. पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी. पूर्वापार विप्रमणे निर्धार केला मनात. नमन करून श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी. अज्ञान माया तिमिरासी ज्योती स्वरूप जगत गुरु. पूर्वी होत विप्रापण केवी झालो जातीहीन. स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी. जन्मांतरी आपण देख काय केले महादोष. विस्तारावे स्वामी पिनाक श्री नृसिंह सरस्वती स्वामी या. ऐसे वचन ऐकून सांगती श्री गुरु प्रकाशन. मनोनी सांगे सिद्ध मुनी नामदरक शिष्याप्रती. इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतरौ. श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामदरक संवादे मदोन्मत्त विप्र शापकतनम पतितोद्धारणम नाम सप्तविंशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 28 श्री गणेशाय नमः. नामधारक पसे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी गुरुचरित्र एकथा गोड. सिद्ध म्हणे नामधारका कथासे अलौकिता. एकती जाती सर्व दोषा ज्ञान ज्योती प्रकाशती. श्री गुरुमंती पतितासी आपले पूर्वजन्म पुससी. सांगेन एक विस्तारसी चांडाल जन्म होणार गती. पाप पुण्याची गती आपले आर्जव भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती जन्मोजन्मी नीच याती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याची पासून चांडाळ वर्ण. उपजले हस्ते याती हीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण. त्याने हीन जाती
पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करता अनाचार पावे तो हीन योनिसी गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण पडता चांडाळ योनी होय निश्चिता कुलस्त्रिय सोडलिया कुळ देवता सोडोनी अनेक देवता पूजा करोनी तो होय चांडाळ योनी सदा अनुरुत बोले न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपाल न करता चांडाळ होनी तत्वता सप्तजन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता दुसरी करून तिसी तजिता होय जन्म त्यासी पतिता अनेक एक सांगेल नवल स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी शत्रु मित्र विश्वास स्त्रीशी जो करी व्यभिचारासी तोही जन्मपतिता घरी त्रिकाळ संध्या समय कदेका विप्र भोजन करी अविवेका भाक देऊनी फिरे निका तोही जन्मे चांडाळ वैश्वदेव काळ अतिथीसी जो बोले दुष्टोत्तरेसी अन्ननिधी तयांसी कुकुटवनी उपजे मृत्यू दूषण करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे कराव्यासी करे वेद चांडाळ योनी जन्म पावे नाडी भेद निर्ता करी वैद्यकी जाणूनी औषध दे आणखी तोही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे जारण मारण मोहन आदी मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी वेद मार्ग त्यजिती विप्र ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र आपले कर्म त्यजुनी मूढबंध अनेक मार्ग आचरे सदा तोची चांडाळ योनी होय विधवा स्त्रियांचा संग करी शिव्या देवणी अतिथी जेववी घरी श्राद्ध दिवशी पिंड न करी चांडाळ योनी जन्म पावे भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करिता तो होय अपस्मारी तत्वता दारिद्र्य रूपे पीडित असे लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदय रोगी होय जाण महाकष्ट भोगीत असे गर्भपात करी स्त्रियांसी वांज होणी उपजे पर्यसी पुत्र झाल्या मरती भरवसी गर्भपात करू नये सर्प जाती मारी नर सर्प योनी होय निर्धार ऐसे दोष अस्ति अपार तया आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्य अपहारी देखा परदत्तापहार विशेषा परद्वेषी नर एका पुत्री होणी उपजे देवद्रव्य अपार देखा देव कार्यनाशी जो का पंडरोगी होय निका फळचोरी होय विद्रूप श्री गुरुमंती प्रतितासी दोष करता जन्म होय ऐसी आता सांगेन व्यभिचार प्रकरण ऐसी शांती परवी बोलिली असे परस्त्री आलिंगन केल्या देखा शतजन्म श्वान होय का पुढे मागोते सर्पजन्मनी का भोगी दुःखावधारी परिस्त्रीचे मुख न करावे अवलोक जरी पायल कुबुद्धी कर चक्षुरोगी होईल उपजय ऐसा त्या पतितासी श्री गुरु आपण निरूपिती एकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुसी स्वामी निरूपिले धर्म सकळ एकता झाले मंदिरमळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी श्री गुरुमंती त्रिविक्रमासी प्रायश्चित्तासे पापासी पश्चाताप होय जासी त्यासी पाप नाही देखा पाप जरी असेल थोर केले अंतकरणी असेल खोचले त्यासी प्रायश्चित्त असते भले कर्म विपाकी बोलले असे प्रायश्चित्ताचे विधान सांगन एका स्थिर म्हणे ऋषींचे असे वचन प्रकार असे एका तुम्ही अज्ञानकृत पापासी पश्चात्तापे शुद्ध पर्यसी गुरुसेवा तत्परेसी केल्या गुरुनिवारील नेनता पाप केलियासी प्रायश्चित्त पर्यसी प्राणायाम द्विशतेसी पुण्यतीर्थी 10 स्नान स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा समगडे निश्चित दोघे आचरावे प्रायश्चित आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप 10 सहस्र विप्राद्वादश भोजन द्यावे तिल हवन 1 सहस्र करावे वेद मंत्रे याचे नाम गायत्री कृच्च श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी प्राजपत्य कृच्च देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे एक भुक्तिका अथवा आयाचित भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य 3 दिवस घृत घेऊन क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुणी पुन्हा क्षीर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे वर्त तिळगुळ लायापीठ उपवास करावे अनेक एक असे प्रकार कळाव्या चांद्रायण आचार कुकुटाप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने आपले पाप प्रकटवणी उच्चारावे सभास्थानी पश्चात्तापे जळवणी जाय पापावधारा आता सांगितले तीर्थकृच्छ यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाती वरकड तीर्था गेली असी गायत्री जप सहस्रेशी पाप जाय त्वरितेसी अगस्त्य वचन बोलिले असे समुद्र सेतु बंदेसी स्नान केल्या पर्यसी भ्रूणहत्या पापनाशी कृतज्ञादी पातके विधिपूर्वक शुचीशी जपा कोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी एका त्रिविक्रमा एक चित्ते पौवाण सुक्त चत्वारी पठन केल्या ब्रह्महत्या दुरी इंद्रमित्र अवधारी एक महिना जपावे पंचमास 6 मास मिताहार करुणे पुरुष सुक्ते पापनाश पंचमहा दोष जाती त्रिपद नाम गायत्रीसी जपती जे जन भक्तीसी अगमरचन त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पाप जाय आणखी असे विधान देका अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होणे विशेष का पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशसार घ्यावे असे विधिसार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णेचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायचे क्षीर शुभ्र श्वेत धनुषे दधी घ्यावे कपिला गायचे तूप भरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगेन एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्ध गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर तितकेच मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुणी सांगेन कुशांसहित सारसास एकेकांसी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावते ऐसे इदम विष्णु दुसरा देखा मानस तोके मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6वा व्यावृत्ती प्रणव पूर्वक ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे अनुतप्त
भक्त होणे एक बावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नास्ती अवधारा गायन मे इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्य पर्यसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम पातक घडे जायसी प्रायश्चित्तासे त्यासी जगत गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापगण्या पुनीत होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होनिया श्री गुरु म्हणते पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दूषसी यास्तव चांडाळ जन्मलासी आता सांगू तुझा अधिक स्नान संगमी मास एक केल्या जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसी पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन झाले मारसी कावळा जाय मानस सरोवराशी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावे आता माते चरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञान राशी अभिमंत्रोणी आता मजसी विप्रांमध्ये मिळवावे ऐकून त्याचे वचन श्री गुरु बोलती हसून तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझा पतिताचे सुधारसी वर्धता तुझ्या रक्तमांसासी ब्राह्मण म्हणती तू ते कैसी सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधिपुत्र तपबळे करून पवित्र विप्र म्हणती आपणा ते ब्रह्मयासी शतवर्षे तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सुरवरांची विनिमिता होय पर्यसी आपणा ते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणत असे देव ऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी तो का म्हणेल ब्रह्म ऋषी आपण समस्तांगीकारो ऐसे तया वशिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी ते केले तप बहु काळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्रकुळी जन्म होसी काही केलं म्हणे विप्र कोपला म्हणे विश्वामित्र वशिष्ठाचे शतपुत्र मारता झाला तय वेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केलं न होय तामसी आत्मान म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रा ते वर्ततायसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वशिष्ठावरी विचार करी मागुती म्हणे जरी वदिल वशिष्ठ म्हणे आपणा तेर म्हणतील कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वाक्या वशिष्ठ वाक्या सरसी आपण म्हणू ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वशिष्ठ मुनीवर मारताम्या दोष फार म्हणून टाकी गिरी शिखर भूमीवरी परी ऐसा अनुतप्त झाले अंतकरण वशिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारे देते वै संतोषने विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी या ऋषी वचन ऐकून बोलत असे वशिष्ठ म्हणे तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपण विश्वामित्रे अंगीकारले सूर्य पाके अन्न केले सहस्त्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामणी अति समर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळवणी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म इह अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्मन ब्राह्मण कोळी ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु पर्यसी लादले असे सुखत्यासी त्याच्या मानसी न यायची निदान सापडे दरिद्र्यासी तो का सांडिल संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडिल सुखासुखी तैसे त्या पतितासी लादले ज्ञान निधान राशी न बचे आपले मंदिरासी विप्र आपणा म्हणवी तसे इतके होता सरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले आपस मारी म्हणून आलो धावत जवळ येता स्त्रियसी स्पर्श नको म्हणे ती असी कोपे करुणी मारावयासी जात असे तो पतिता दुःख करी त्याची वार्या जावणी नमी श्री गुरुपाया पती माते सोडून या जातो एका स्वामिया कन्या पुत्र मज बहुत कोणत्या ते प्रतिपाळित आम्हा तेजुनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तयासी तजन प्राणपुत्रा सरसी एरवी आमते कोण पोशी अनाथ आपण स्वामिया ऐकुणी तिचे वचन श्री गुरु बोलती हसून तया नराते बोलावून सांगितले परी येसा श्री गुरु म्हणते पतितासी तुवा जावे आपल्या घरासी पुत्र कलत्र क्षोभता दोषी तू ते गती नोहे जाणा या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म कायाम तरीच तरे भवारणव या करण्यापूर्वीच दान करावे आपण अंगणा करून त्यजिता होय पतना महादोष बोल जय सूर्य भूमी साक्षी तुवा वरले स्त्रियसी तीस त्यजिता महादोषी तुझ गती नवे जाण श्री गुरुवचन ऐकून विनवित असे कर जोडून केवी होई जातीहीन ज्ञान होऊन मागुती श्री गुरुबनी विचारती याची अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्धा हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे म्हणे विचारून सांगती शिष्याची बोलावून एखादा लुब्ध पाचारून आना आता त्वरितेसी तया ग्रामी दुजे एक करी उदिम आवाणिक त्यासी पाचरती एक तया प्रत्यास निध श्री गुरुमंती तयासी उदक घेऊन हस्तेसी स्नपन करागा पतितासी होय आसक्त संसारी श्री गुरु निरूपे ब्राह्मण घेऊन आला उदका आपण पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुवून या विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान म्हण त्याचे मुख पाहता स्त्री पुत्राची धावत गेला तयान जवळी आलिंगोणी पुत्राची भ्रांती झाली म्हणे त्यासी का आलो या स्थळाशी तुम्ही येणे कोण काज ऐसे म्हणे विस्मय करिता आपल्या घरी गेला पतित सांगती लोकवृत्तांत विस्मय करित्या
त्यावेळी इतके होता कवतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करती सकळी का म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरुसन्निधानी पुसदासे विनवोनी एका श्रोते एक चित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी निरुपद्यावा कृपेसी विनंती एकावधारी महापतित यातीहीन त्या ते स्वामी दिदले ज्ञान अंगदूता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारुणी अम्मासी निरुपावे कृपेसी म्हणून लागला चरणांसी भावभक्ती करून या ऐसे पुसे त्रिविक्रम यती श्री गुरुतयासी निरुपदेती त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान एका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारुण महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतभाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म विभाग कथनम नाम अष्टविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 29 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरूपलीसी भस्म महात्म्य श्री गुरुसी पुसले त्रिविक्रम भारतीने श्री गुरुमंती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मद पुससी एकचित्त करुणे मानसी सावधान एकपा पूर्वा परिकृतयोगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गुरु दारादी वर्जोनी कामक्रोधादी त्यजोनी हिंडत होता महिवरी संतुष्टा निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजिना ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्रीय असे हिंडत पातला क्रौंचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा त्या स्थानी असे एक ब्रह्म राक्षस भयानक मनुष्यादी जीव अनेक भक्षित असे परी ऐसा ऐसा घोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला धावणी भक्षावया ब्रह्मराक्षस सुधाक्रांत आला असे भक्षू म्हणत करा करा दात खात मुख पसरवणी जवळ आला राक्षस येतात एकूण वामदेव निशंक दरिमनी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस त्या जवळी राक्षस म्हणी संतोषत ग्रास बर्बालादत म्हणत भक्षावया कांक्षभवत येवणी धरला आलिंगोणे आलंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी झाले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळून राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण कैवी होय समस्त मेती कामना दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पाप वेगळा होई नर ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंग स्पर्श गेली क्षुधा तृष्ण आक्रोश झाला ज्ञानी परी ऐसा राक्षस ज्ञानी होऊन लागला मुनीश्वराच्या चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर वामदेव म्हणे असी तुवा कवनाचा कवनवंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई ऐकुणी मुनुचे वचन ब्रह्म राक्षस करिणे मन विनिवित असे कर जोडून एक त्रिविक्रम महामुने म्हणे राक्षस दैवई आपणासी ज्ञान झाले सकळी जाती स्मरण अनंत काळी पूर्वापरिचय स्वामिया पूर्वजन्मी पंचविसी होतो राजा यवनवंशी दुर्जय नाव आपणासी दुराचारी वर्तलो जाणा म्या मारिले बहुत लोक प्रजेसी दिदले दुःख स्त्रिया वारिल्या अनेक राज्यमध्ये करून या समस्त राज्य जिंकून या आणि स्त्रिया धरून या एक एक दिवस भोगून या त्याते ठेवले अंतर्गृहासी विप्र होते माझे देशी ते जाऊन राहिले आणिक जाऊनी आणिक त्यांचे स्त्रियासी भोगी आपण उन्मत्तपणे वर्तता येणे परिदेका व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका परराष्ट्र राजे चालून एका राज्य हारिले स्वामिया ऐसे परी आपणासी मरण झाले परियसी नेले दूती यमपुरासी मज नरकामध्ये घातले देवांची सहस्त्र वर्षे देखा 10 वेळा फिरविले एका पितृसहित आपण देखा नरक भोगले येणे परी पुढले जन्मलो प्रेतवंशी विद्रुपदेही परियसी सहस्त्र शिष्णे अंगासी लागली असती परियसा येणे परी दिव्यशत वर्षे कष्टलो बहु क्षुधार्थे पुनरपि पावलो यमपंत अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंसी अजगर जन्म तृतीयसी चौथा झालो लांडगा पाचवा जन्म आपणासी ग्राम सुकर परियसी सहावा जन्म झालो कैसा सरडाऊनी जन्मलो सातवा जन्म झालो श्वान आठवा जंबुकमतीहीन नववा जन्म रोही हरण 10वा झालो ससाणा देखा मरकट जन्म 11 घारी झालो 12 जन्म 13वा मुंगूस वायस झालो 14 जांबुवंत झालो 15 रान कुकुटमी 16 जन्म झालो परियेस पुढले येणे अवधारी सप्तश जन्म आपण गर्भ झालो अक्षयीन मार्जार योनी संभवून आलो स्वामी 18 19 जन्मासी मंडूक झालो परियेसी कासव जन्मेशी 20 21वा मत्स्य झालो 22वा जन्म तोर झालो तस्कर उंदीर दिवांत झालो मी बदिर उलुक जन्म 23वा जन्म 24 झालो कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीची परी ऐसा सर्वांग माझे भस्मांकित तुझ्या अंगी लागले क्वचित त्याने झाले तुझं चेत ज्ञानप्रकाश शत जन्मांतरीचे भस्म महिमा परंपार परिब्रह्मादिका गोचर याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी जरी तुपसी आम्हासी सांगेल दृष्टांत परियसी आम्ही देखील दृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियसी
सदार्थ शूद्रणीसी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवणी विप्रयाती तया द्विजास बहिष्कारिती माता पिता दाईज गोती त्याजी तीस त्यांसी बद्ध वर्ग ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर भरी आणिक स्त्रियांशी व्यभिचारी उन्मत्तपणे परी ऐसा वर्तत ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करिता निशी वदिले त्यासी एके शूद्रे वदून या विप्रासी ओढून नेले तेची निशी टाकले बहिर्ग्रामासी अघोर स्थळी परी ऐसा श्वान एकतयेन घरी बैसला होता भस्मावरी क्षुदाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेत घाणी देखून या त्या प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसुनी हर्षी क्षुदा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे लाटी वक्षस्थळ बाहुवटी लागले भस्म परी ऐसा प्राण तजिता द्विजवर नेत होते यम किंकर नाना परी करीत मार यमपुरी देताती कैलासपुरीचे शिवदूत देखून आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजळीत म्हणती याते कवन नेले याते योग्य शिवपूर केवी नेले ते यम किंकरे म्हणून धावती वेग वक्त्रे यम किंकिरा मारावया शिवदूत येता देखून यमदूत जाती पळवणी तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा यम म्हणे शिवदूतांसी कामारेले माझ्या किंकरासी हिरोने घेतले पापयासी केवी नेता शिव मंदिरा ऐकून यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारुण प्रेत कपाळी लांछन भस्म होते परी येसा शिवदूत वचन ऐकून यम धर्म गेला परतोन आपले दूता पाचरून सांगतीसे परी येसा यम सांगे आपले दूता भूमीवरी जाऊन आता जे कोण असतील भस्मांकित त्याते तुम्ही न आणावे वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा असे आम्ही लावतो भक्तीसी देवाधिका दुर्लभ ऐकून वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करे नमन उद्धरावे जगत जीवना ईश्वर तुची वामदेवा या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान कवन मंत्र उच्चारण विस्तारुणी सांग मज वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पुससी सांगेना आता विस्तारसी एक चित्त एक पा पूर्वी मंदार गिरी पर्वती किरीडसे गेले गिरिजापती कोटी रुद्रादी गणासहिती बैसले होते वळंगेसी नाना परिचार गणांसहित बैसला शिवमूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्तप्रभावळींचे ऐसा सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परी येसा भाळ नेत्र ज्वाळामाळा संवर्ताग्निजिटा मंडळा कपाळी चंद्र षोडशकला शोभित असे सदाशिव तक्षक देखावाम करणी वासुकी असे काणी दक्षिणी त्या दोघांचे नयनी नीलरत्नापरी शोभत असे नीलकंठ दिसे आपण आभरण सर्पाची करी कंकण मुद्रिकाही देखा सर्पाच्या मेखला तया सर्पाचे चर्मपरिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसत असे एके हाती त्रिशूळदेखा दुसरा डमरू सुरेखा हेरे हाती खडक तिखा शोभत असे ईश्वर पानपात्र एके हाती धनुष्य बाणे कर शोभती खटवांग फरश येणे हाती अंकुश करी मिरवीत असे पंचवक्त्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार दिसत असे सालंकार सांगेन एका श्रोते जना शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्री शंकर दुसरे मुख उत्तरेशी शोभत असे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परी येसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटाबंधन केली कैसी सर्पवेष्टित परी येसा चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नीलवर्णेसी विक्राड दाळा दारुणेसी दिसत असे तो ईश्वर मुखा उनिज्वाला निगती तैसा तिचे तीव्र मूर्ती रुंडमाळा शोभती सर्पवेष्टित परी येसा पाचवे असे ऐसे वदन व्यक्ता व्यक्ता असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरुडला पार्वती सहित शोभला बैसला असे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नापरीचे अलंकार मिरवतसे अगोचर सर्वेश्वरी परी येसा कनक चापे गोरटी मोतियाच्या महार कंठी रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसत असे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे भ्रमण आलापिती परिमळा लागी परी येसा मोतियांची थोरी जाळी मिरवीत असे मुकुटाजवळी रत्ने असती जडले शोभायमान दिसत असे नासिक बर्वे सकळ तेथे मिरवे मुक्ताफळ त्यावरी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान कानी ताडवेरे कानी तानवडे भोवरिया रत्नखचित मिरविल्या अलंकार महामया लेली असे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कुच तटतटीत शोभेनिका एका वळी रत्न एका शोभत असे कंठीहार आरक्त वस्त्र नेसली जैसी दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे डवरली गिरजा माता परी येसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे एका रत्नखचित मेखला देखा ल्यायली असे अपूर्व जय अष्टमीच्या चंद्रासारिका मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड तिळा शुभ्र जैसा मोती यांच्या परी येसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार काय वर्णू शके पार जगन्माता तांबिकेचा ऐसे शंभू उमे सहित बैसलासे समेत 33 कोटी परिवार सहित इंद्र उभा ओगळेसी उभय समस्त ऋषीवर देवऋषी सनत कुमार आले तेथे वेग भक्तरे तया ईश्वरा सभेशी सनत कुमार ते वेळी लागत असे चरण कमळी साष्टांग नमन बहाळी विरवित शिवासी जय जाजी उमाकांता जय जाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तूची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरूपिले कृपेसी भवार नवोत्तरावयासी पापक्षया कारणे आणि एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे ऐसे विनवी सनत कुमार मणी संतोषणी ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनत कुमार मुनीसी
ईश्वर म्हणे ते वै एका देव ऋषी सकाळी धर्म घडे धर्म तत्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संमतेसी असे धर्म पर्येसी अनंत पुण्य त्रिपुंडरेसी भस्मांकित पर्येसा ऋषी विनंती ऐकून सांगे शंकर विस्तारुण गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे पर्येसा पुरातनीचे यज्ञस्थाने जे का असेल मेदने पुण्य बहुत लावता क्षणी भस्मांकित पर्येसा सद्दो जाताजी मंत्रेसी घ्यावे भस्म तळ हातेसी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करुणा मानस्तोके दिमंत्रेसी सम्मर्दावे अंगुष्टेसी त्रयंबकादि मंत्रेसी ऋषी लाविजे पर्येसा त्रायुषिती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांशी त्यानेची मंत्रे पर्येसी स्थानी स्थानी लाविजे मध्यम अनामिका अंगुळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्टेसी मध्यरेषा काढिजे त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परी करी महेश्वराची व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्मचारी गृहस्थाशी वाणप्रस्थयतीसी समस्त लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड विधिपूर्वक मंत्रेसी जे लावती भक्तीसी त्यांची महिमा अपरेसी वंद्य होय देवलोकी जरी नेने मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते पर्येसा रुद्राक्ष माळा ज्याचे गळा लाविलासे त्रिपुंड श्रीळा अन्य पापी होय कवळा तोही पूज्य तिन्ही लोकी ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वर विस्तारुण लावा तुम्ही सकळ जन सनत कुमारादी ऋषीश्वर हो वामदेव महामणी सांगती ऐसे विस्तारुणी ब्रह्मराक्षसी संतोषिनी नमन केले चरण कमलासी नमन गुरुणी योगेश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमानाले तक्षणेसी सूर्य संकाश पर्येसा दिव्य विमान बैसून गेला स्वर्गासी दक्षिणी वामदेव महामणी दिदला तयासी परलोक त्रैमूर्तीचा अवतारो वामदेव तोची गुरु करावया जगदुद्धारू हिंडतोता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारतीय हर्षी चरणांवरी माथा ठेविता नमन करून श्री गुरुसी निघाला आपली स्थानासी झाले ज्ञान समस्तांची श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे एकतीन लादेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामदर्ग संवादे भस्मवर्णनम नाम 39 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी आपलं तिसऱ्या दिवसाचं वाचन संपन्न झालं। हात जोडून क्षमा प्रार्थना करूया। ओम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांच देहि मे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। उजव्या हातात पाणी घ्या। म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येन श्री गुरुचरित्र सप्ताह अंगभूतम तृतीय दिने कृत श्री गुरुचरित्र पठन कर्मणे श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज प्रियतान न मम। सरळ हाताने पाणी तांबणात सोडा। ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु। उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं। कर्मांतया चम्य। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। सरळ हाताने पाणी तांबणात सोडा। ओम गोविंदाय नमः। 3 वेळा ग्रंथाला नमस्कार करायचा। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमः। विष्णु स्मरणात परिपूर्णमस्तु। तत्सत जगदंबार्पणमस्तु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। परत भेटूया आज सायंकाळी श्री दत्तात्रेयांच्या गुरूंच्या चिंतनासाठी। तसंच आजचा स्वाध्याय म्हणजेच विष्णू सहस्रनामादी स्तोत्र पठणांसाठी। श्री स्वामी समर्थ।